तर सत्ता ही सत्तेच्या ठिकाणी काम करत असते. सत्ता ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सत्ता आहे, ती सत्तेच्या ठिकाणी काम करतो. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 6 वर्ष इलेक्शनच नाही, इथं सत्ताच नाही आणि सत्ता नसल्या कारणानं सत्तेचे बाहेर काही लोक आहेत, मी त्यांची नावं घेऊ इच्छित नाही, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि ते आणि आयुक्त यांची मिलीभगत आणि नवी मुंबईला वेटीस धरलेलं, नवी मुंबईच्या जनतेला वेटीस धरलेलं आहे. आणि म्हणून आणि हम करजो कायदा 1949चा कायदा लागू यांना होत नाही. अधिकारी डॉक्टर लोकांना काही पोस्टी देऊन ठेवलेल्या आहेत, काही त्यांची पात्रता नाही अशा लोकांना दिलेल्या आहेत आणि त्यांच्या मनात आलं का ते काही करायला तयार होतात. आणि म्हणून माझी या ठिकाणी माझ्यासारखा साधा कार्यकर्ता आम्ही 10 वेळा 15 वेळा आयुक्तांना भेटलो, ते किंमतच देत नाही. म्हणून त्यांना दिसू दे की आम्ही जे सांगतोय त्यासाठी किती लोकांचा सपोर्ट आहे आणि यासाठी आम्ही आलोय. आज 500 फुटापर्यंत घरांचं हे म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स हे कमी रद्द करायचं झालं होतं, अजून पत्ता नाही. त्याचबरोबर पाणीपुरवठा योजना असेल, गार्डन असतील, मैदानं असतील, त्या ठिकाणी ही कामगार असतील जे लोक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतात, लोक किती मेहनत करतात. आज आपल्याला निरोगी शरीर आपल्या नवी मुंबईकरांचा राहतोय तो साफसफाई कर्मचाऱ्यांच्या मुलं, आपल्याला आनंद घेता येतो गार्डनमध्ये ते गार्डनच्या कर्मचाऱ्यांमुळं, पाणी मिळतोय पाण्याच्या टाकीवरचे काम करत आहेत त्याच्या मुलं, आउटसोर्सेसने आपली लोकं घेतलेले आहेत त्यांच्या मुलं आपलं बाकीची कामं होतात. परंतु आयुक्त त्या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही. लोक जे सांगतात तिथं माहिती आहे तुम्हाला कोणाचं चालतं, कोणाचं 40% ऐकतात, कोणाचं 60%. आमचं कोणी ऐकायचं? तुम्ही म्हणता ना सरकार तिघांचं आहे, मग आम्ही पण अजितदादा आमचे उपमुख्यमंत्री, आमचं एकही काम ऐकलं जात नाही. मग ते म्हणणार तुमच्या वार्डात कामं केले, अरे माझं एकच वार्ड थोडं आहे, अख्ख्या नवी मुंबई कार्यक्षेत्र 111 आहेत. एका ठिकाणी 30-30 कोटीची कामं काढता आणि इतर ठिकाणी 3 लाखाचे पण कामं करत नाही. मग ही गोष्ट का तुम्हाला, का तुमचा हा जवळचा ना तो लांबचा? मग कोणीतरी सांगणार की हा आमच्या पक्षात येतो, याच्या वार्डामध्ये 30 कोटीची कामं करायची. मग आयुक्तांनी तेव्हा बजेट बघणार नाही, कॅपा बजेट बघणार नाही, सिटी इंजिनियर बजेट बघणार नाही, मग कामं काढणार. मग गरीबाचं कोण ऐकणार? ज्या नगरसेवकाचं कोणी पुढारी नाही त्या नगरसेवकाने काय करायचं? साधा नगरसेवक आहे, आमच्यासारख्या माणसाचं आमच्या वार्डात ऐकतात, परंतु सर्वसाधारण नगरसेवक त्याचं काय? म्हणून माझं अशी विनंती आहे की या ठिकाणी आयुक्ताला ही गोष्ट त्यांची कामाची त्यांना आठवण केली पाहिजे, कायद्याची आठवण केली पाहिजे, म्हणून आम्ही आलोय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.